एस जय भीम जय शिवराय भावना आणि बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा जो व्हिडिओ खूप कडक आणि खास झालेला आहे, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आपण भीम जयंती स्पेशल बॅनर एडिटिंग करणार आहोत। आणि आता तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितलाच असेल, व्हिडिओ एकदम कडक आणि खास झालेला आहे। असाच व्हिडिओ तुम्हाला पण बनवायचा असेल तुमच्या मोबाईलवरती तर व्हिडिओला पूर्ण बघा, कुठे स्किप नका करू, तेव्हाच तुम्हाला असा व्हिडिओ बनवता येईल। आणि आता जो व्हिडिओ आपण काइनमास्टर ॲप्लिकेशनमध्ये एडिट केलेला आहे, तुमच्याकडे काइनमास्टर नसेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये काइनमास्टर मिळून जाईल। जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल होईल ते सर्व काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथनं जाऊन तुम्ही डाउनलोड करून तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता। पण तिथनं डाउनलोड करण्यास काही भावांना आणि बहिणींना प्रॉब्लेम येतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा। जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल असतं ते सर्व काही मी व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो। टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, का तुम्हाला टेलिग्रामचं नाव स्क्रीनवरती दिसत आहे। एडिटिंगबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन असतील किंवा माझ्याशी पण तुम्हाला काही पर्सनली बोलायचं असेल तर तुम्ही सिम्पली आपल्याला इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता। लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, का तुम्हाला इंस्टा ID स्क्रीनवरती दिसत आहे। आणि तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असतं तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेंडिंग एडिटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊनच असतो, तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळत जाईल। आणि सबस्क्राईब करायला काही पैसे वगैरे लागत नाही, ते अगदी फ्रीमध्ये असतं, तर नक्की सबस्क्राईब करा। खाली तुम्हाला लाल कलरचं बटन दिसत असेल सबस्क्राईब नावाचं, त्यावरती क्लिक करायचं आहे फक्त। तर चला जरा वेळ न घालवता आपण आजची व्हिडिओ सुरू करूया। ओके, तर गाइज आपल्याला काइनमास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि 1 नंबरचा 16.9चा रिसोर्स सिलेक्ट करायचा आहे। रिसोर्स सिलेक्ट केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असा काही इंटरफेस येऊन जाईल। तर सगळ्यात पहिले तुम्हाला एक बॅकग्राऊंड यामध्ये ॲड करायचं आहे। तर सिम्पली आपण बॅकग्राऊंड ॲड करून घेऊया। बॅकग्राऊंड PNG आहे, ती PNG ॲड केल्याच्यानंतर हिला आपल्याला शेवटपर्यंत घेऊन टाकायचं, जिथपर्यंत आपल्याला व्हिडिओ बनायचा आहे। तर आपण याला 29-30 सेकंदापर्यंत घेऊन टाकूया, बघू शकता अशा प्रकारे। त्यानंतर या फोटोवरती क्लिक करायचं, याला कैची साईजचे ऑप्शन दोन याला अशा प्रकारे झूम करायचे, बघू शकता। झूम केल्याच्यानंतर याला थोडंसं वरती सरकून घेऊया। इथं डबल मायनसचं ऑप्शन दिसत असेल, याला इक्वलवरती ऑन करायचे। ऑन केल्याच्यानंतर बघू शकता आपल्या व्हिडिओच्या 1 नंबर लेअरवरती जायचं आहे, लेअरवर जाऊन मीडियावरती जायचं आहे। मीडियावरती करायच्यानंतर इथं तुम्हाला एक PNG मिळून जाईल, ती PNG तुम्हाला ॲड करायची। सगळ्यात पहिले बघू शकता ही वाली ती PNG आहे, आपण PNG ॲड केलेली आहे। PNG ॲड केल्याच्यानंतर याला असं झूम करायचं आहे, बघू शकता। आणि याला थोडंसं खाली सरकवायचं, नीचे जी लेन ते शेवटपर्यंत घेऊन टाकायची। या PNGवरती क्लिक करायचं, इथे व्हिटनटचा ऑप्शन दिसत असेल, हे तुम्हाला ऑन करून टाकायचं, ठीक आहे। ऑन केल्याच्यानंतर अशा प्रकारे होऊन जाईल। त्यानंतर आपल्याला लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे। मीडियावरती गेल्याच्यानंतर इथनं आपल्याला एक PNG मिळून जाईल बाबांची, ती PNG तुम्हाला ॲड करायची, बघू शकता ही वाली PNG ॲड केल्याच्यानंतर हिची जी लेंथ आपल्याला शेवटपर्यंत घेऊन टाकायची। थोडंसं पुढं सरकवायचं आहे आपल्याला अशा प्रकारे। ऑडिओच्या ऑप्शनवरती जायचं, सगळ्यात पहिले आपल्याला ऑडिओ ॲड करून घ्यायचा आहे। जे आपण फोल्डरमध्ये ऑडिओ असेल ऑडिओ ॲड करून घ्यायचं आहे। ऑडिओ ॲड केल्याच्यानंतर थोडंसं आपण याला पुढं घेऊया। इथं आल्याच्यानंतर आपल्याला यावरती क्लिक करायचं आहे फोटोवरती, आणि फोटोला थोडंसं झूम करायचं आहे अशा प्रकारे। झूम केल्याच्यानंतर इथं बघू शकता अशा प्रकारे कोपऱ्यामध्ये ॲड करायचं आहे। आणि विटनेटचा ऑप्शन का पहिली ब्लॅक PNG ॲड केलेली, तिला 3 डॉटवर जाऊन आपल्याला विक टू फ्रंट करायचं आहे, ठीक आहे। म्हणजे खाली असं होऊन जाईल, ठीक आहे। त्यानंतर थोडंसं पुढं आल्याच्यानंतर आपल्या इथं लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे। मीडियावरती करायच्यानंतर इथून तुम्हाला आणखीन एक बाबांचा दुसरा फोटो ॲड करून घ्यायचा आहे, ठीक आहे। सॉरी दुसरा झालेला आहे, तर आपण दुसरा फोटो पण बाबांचा ॲड करून घेऊया। बघू शकता अशा प्रकारे फोटो ॲड केलेला आहे। फोटो ॲड केल्याच्यानंतर इथं क्रॉपिंगच्या ऑप्शनवरती जायचं आहे, मास्कला ऑन करायचं आहे, सेपवरती जायचं आहे, 2 नंबरचा सेप घ्यायचा, खाली यायचं आहे। आणि फेदरवरती येऊन तुम्हाला हा फेदर जे 30-35वरती ठेवायचं आहे, तर आपण 35वरती ठेवूया। 35वरती ठेवल्याच्यानंतर याला आपल्याला थोडंसं फोटोला पण क्रॉप करायचं आहे, बघू शकता इकडच्या साईडने थोडंसं अशा प्रकारे ओके करायचं आहे। त्यानंतर इथं आपल्याला 3 डॉटवर जायचं ना, हा फोटो आपल्याला सेंड टू बॅक करायचा, ठीक आहे। सेंड टू बॅक केल्याच्यानंतर हा फोटो बॅक मागल्या साईडला जाईल, आणि याला असं इथं झूम करायचं, ठीक आहे। बघू शकता पुढला फोटो थोडासा झूम करून घेऊया, अजून वाटलंच तर काही प्रॉब्लेम नाही। अशा प्रकारे बघू शकता हा फोटो थोडासा इकडे सरकून घेऊया।
त्यानंतर आपल्याला करायचं काय, पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं, इन ॲनिमेशनवरती यायचं, याला आपल्याला एक ॲनिमेशन देऊन घ्यायचं. बघू शकता याला ॲनिमेशन लावून घ्यायचं. दुसऱ्या फोटोवरती क्लिक करायचं, इन ॲनिमेशनवरती जायचं, हे 2 नंबरचं ॲनिमेशन यावरती आपल्याला ॲड करून घ्यायचं. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर याची जी लेंथ शेवटपर्यंत घेऊन टाकायची. शेवटपर्यंत घेतल्याच्या नंतर हे दोन्ही फोटो ॲड झाल्याच्या नंतर आपल्याला थोडंसं पुढं यायचं आहे. पुढं आल्याच्या नंतर हा फोटो इथं पूर्णपणे मॅच झाल्याच्या नंतर आपल्याला करायचं काय, थोडंसं इकडं सरकून घेऊया अजून अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला परत लेअरवरती जायचं आहे. लेअरवर जाऊन मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला आपल्या झेंड्याची PNG मिळून जाईल निळ्या. ती PNG आपल्याला व्हिडिओ आहे तो व्हिडिओ ॲड करायचा. क्रोमाकीच्या ऑप्शनवरती जायचं आणि याचं जे क्रोमाकी इनेबल करायचं आहे, ओके करायचं आहे. ओके केल्याच्या नंतर इथं बघू शकता या झेंड्यावरती क्लिक करायचं, याला थोडंसं छोटं करायचं आहे. छोटं केल्याच्या नंतर 3 डॉटवर जाऊन याला सेंड टू बॅक करायचं आहे. ठीक आहे, तो जो झेंडा आहे तो मागल्या साईडला जाईल. बघू शकता अशा प्रकारे. अजून थोडंसं छोटा करून घेऊया आणि इथं अशा प्रकारे ॲड करायचं आहे. इथं तुम्हाला इन ॲनिमेशनवरती यायचं आहे आणि तुम्हाला एक ॲनिमेशन देऊन घ्यायचं आहे याच्यावरती. तर आपण एक ॲनिमेशन देऊन घेऊया. तर येवाला ॲनिमेशन देऊन घ्यायचं, खालून वरती झेंडा जाणारा. ठीक आहे, त्यानंतर करायचं काय, हे ॲड झाल्याच्या नंतर आपल्याला थोडंसं पुढं यायचं. पुढं आल्याच्या नंतर झेंडा ॲड झाल्याच्या नंतर आपण थोडंसं ऐकून घेऊया. झेंडा परफेक्टपणे ॲड झाल्याच्या नंतर आपल्याला परत लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक PNG मिळून जाईल. बघू शकता भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव, ही PNG तुम्हाला ॲड करायची आहे. इथं बघू शकता ॲड केल्याच्या नंतर इन ॲनिमेशनवरती जायचं आहे आणि याला हे ॲनिमेशन देऊन घ्यायचं. ठीक आहे, आणि याची जी लेंथ शेवटपर्यंत घेऊन टाकायची. याची जी लेंथ शेवटपर्यंत घेतल्याच्या नंतर थोडंसं पुढंच घेऊया आपण. झेंडा निघल्याच्या नंतर इथं ही PNG आपल्याला ॲड करायची. ही PNG ॲड केल्याच्या नंतर परत लेअरवर जायचं, मीडियावरती जायचं. मीडियावरती गेल्याच्या नंतर इथं आणखीन आपल्याला एक 14 एप्रिल नावाची PNG मिळून जाईल. बघू शकता ही वाली PNG आपल्याला ॲड करायची. ॲड केल्याच्या नंतर ह्या PNGला आपल्याला इथं वरती कोपऱ्यात ॲड करायचं आहे. बघू शकता इथं ॲड करायचं. नीची जी लेंथ ते शेवटपर्यंत घेऊन टाकायची. शेवटपर्यंत घेतल्याच्या नंतर इन ॲनिमेशनवरती यायचं आणि याला एक ॲनिमेशन देऊन घ्यायचं आहे. बघू शकता येवालं हे ॲनिमेशन दिल्याच्या नंतर पुढं सरकवायचं आहे आपल्याला. हे पूर्ण निघल्याच्या नंतर परत लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्याच्या नंतर इथनं आपल्याला एक PNG मिळून जाईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ती PNG आपल्याला ॲड करायची. बघू शकता ही वाली. हिची लेन्थ शेवटपर्यंत घेऊन टाकूया. शेवटपर्यंत घेतल्याच्या नंतर या PNGला आपल्याला इथं ॲड करायचं. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे. इथं ॲड केल्याच्या नंतर थोडंसं वरती घेऊया आणि ही वरली जी PNG ती थोडीशी पुढं सरकून घेऊया अजून. बघू शकता इथे अशा प्रकारे ही PNG इथं ॲड केल्याच्या नंतर आपल्याला इथं हिच्यावरती एक ॲनिमेशन देऊन घ्यायचं. इन ॲनिमेशनवरती यायचं आणि रबर सगळ्यात लास्टचं रबर स्टंप हे देऊन घ्यायचं. आणि त्याचा जो स्पीड आहे 0.5 ठेवायचा आहे. 0.5 ठेवल्याच्या नंतर हा फोटो इथं निघल्याच्या नंतर पूर्णपणे लेअरवर जायचं, मीडियावर जायचं आणि इथं आणखीन एक आपल्याला PNG मिळून जाईल. ती PNG ॲड करायची. बघू शकता ही वाली PNG आणि हिला इथं खाली ॲड करायचं. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे. छोटं करूया थोडंसं आणि इथं इन ॲनिमेशनवरती यायचं आणि यावरती आपल्याला येवाला ॲनिमेशन देऊन घ्यायचं आहे. ठीक आहे, ॲनिमेशन दिल्याच्या नंतर याची पण लेंथ आपल्याला शेवटपर्यंत घेऊन टाकायची. शेवटपर्यंत घेतल्याच्या नंतर ही टेक्स्ट PNG पूर्णपणे यावरती आल्याच्या नंतर इथं आपल्याला लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला एक व्हिडिओ मिळून जाईल. तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे. बघू शकता आवाला तो व्हिडिओ आहे. व्हिडिओ ॲड केल्याच्या नंतर ब्लेंडिंगवरती येते आणि तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर याला अशा प्रकारे झूम करायचं आणि इथं याच्या खाली ॲड करायचं आहे. बघू शकता जास्त झूम झालेलं आहे, थोडंसं छोटं करूया. अशा प्रकारे इथं तुम्हाला ॲड करून घ्यायचं. थोडंसं अजून छोटं करूया. बघू शकता. तर आपण बघून घेऊया एकदा परफेक्टपणे होतं आहे का. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला परफेक्टपणे मॅच करून घ्यायचं आहे. थोडंसं पुढं सरकून घेऊया. तर मी एकदा चेक करतो. एकदम परफेक्टपणे झालेलं आहे. थोडंसं झूम करूया फक्त आणि इथं ॲड करून घ्यायचं. तर बघू शकता आता परफेक्टपणे मॅच झालेलं आहे. थोडंसं वरती सरकवायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर करायचं काय, पुढे गेल्याच्या नंतर परत आपल्याला लेअरवर जायचं, मीडियावरती जायचं. मीडियावरती गेल्याच्या नंतर इथनं जे तुमचे फोटो असतील ते फोटो तुम्हाला ॲड करायचे. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले आपण फोटो ॲड करून घेऊया. आता फोटो ॲड केल्याच्या नंतर इथं बघू शकता अशा प्रकारे. सॉरी, आपल्याला फोटो नाही ॲड करायचे, त्याआधी आपल्याला आणखीन एक PNG ती PNG ॲड करायची. तर बघू शकता आपण ती PNG ॲड करून घेऊया. ही वाली बाप माणूस ही PNG आपल्याला इथं ॲड करायची. बघू शकता
इथं ॲड केल्याच्या नंतर हिची जी लेंथ शेवटपर्यंत घेऊन टाकायची. इन ॲनिमेशन देऊन घ्यायचं आपल्याला याला हे वाला. ठीक आहे, बघू शकता हे वाला ॲनिमेशन इथं देऊन घ्यायचं आहे. दिल्याच्या नंतर थोडंसं वरती सरकून घेऊया. वरती सरकवल्याच्या नंतर आपल्याला पुढं यायचं आहे. पुढं आल्याच्यानंतर आता इथं आपल्याला टेक्स्ट PNG ॲड करायचे, जे फोटो आहे आपले ते ॲड करायचे. ठीक आहे, तर फोटो ॲड करून घेऊया. फोटो ॲड केल्याच्यानंतर याची जी लेंथ शेवटपर्यंत घेऊन टाकायची. बीट फास्ट होते तिथंच फोटो ॲड केला. तर बरोबर आपले फोटो मॅच झालेले. फोटो ॲड झाल्याच्यानंतर याला करायचं काय, इथं थोडंसं छोटं करायचं आणि इथं ॲड करून घ्यायचं. ठीक आहे, अशा प्रकारे इथं खाली ॲडजस्ट करून घ्यायचं. बघू शकता इथं ॲड केल्याच्यानंतर ही बाप PNG जरा जास्त मोठी झाली, ती छोटं करून घेऊया. त्यानंतर आपल्याला या PNGवरती क्लिक करायचं. इन ॲनिमेशनवरती यायचं, जे फोटो आहे आपले त्यावरती, आणि आपल्याला त्यावरती एक हे लावून घ्यायचं इन ॲनिमेशन. बघू शकता हे वाला लावल्याच्यानंतर आपल्या व्हिडिओ चेक नंबरला यायचं, लेअरवर जायचं, मीडियावरती जायचं आहे, आणि तर तुम्हाला एक PNG व्हिडिओ मिळून जाईल. तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे. बघू शकता हा वाला व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर अशा प्रकारे झूम करायचं आहे. झूम केल्याच्यानंतर इथं खाली तुम्हाला ब्लेंडिंगवरती येते, याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर याला परफेक्टपणे मध्यभागी ॲड करायचं आहे. त्यानंतर इथं बघू शकता थोडंसं पुढे यायचं, जिथं बाबांची PNG निघते तिथं आपल्याला लेअरवर जायचं, मीडियावरती जायचं, आणि तिथं तुम्हाला एक व्हिडिओ ॲड करायचा. ठीक आहे, फॉगवाला व्हिडिओ आहे, तो आपण व्हिडिओ ॲड करून घेऊया. तर बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ ॲड करायचा आहे. हा व्हिडिओ ॲड केल्याच्या नंतर याला असं घुमवून घ्यायचं आहे काय. त्यानंतर हा व्हिडिओ ॲड केल्याच्या नंतर इथं बघू शकता आपल्याला इथं 3 डॉटवरती जायचं. या व्हिडिओवरती क्लिक करायचं, 3 डॉटवर जाऊन याला सेंड टू बॅक करायचं आहे. ठीक आहे, सेंड टू बॅक केल्याच्यानंतर हा व्हिडिओ खाली जाईल. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे. आणि आपल्याला बाबांच्या PNGला थोडंसं पुढं घ्यायचं आहे, थोडंसं याला, आणि त्यानंतर या लायटिंगच्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. 3 डॉटवर जाऊन याला बॅक टू फ्रंट करायचं आहे. बॅक टू फ्रंट केल्याच्यानंतर अशा प्रकारे होऊन जाईल. त्यानंतर आपल्याला करायचं काय, इथं बघू शकता पुढं आपल्याला बीटनुसार आता इथं जे आपल्याला एक व्हिडिओ ॲड करायचं तर आपण बीट ऐकून घेऊया. इथं लेअरवरती जायचं आहे, लेअरवर जाऊन मीडियावरती जायचं आहे, आणि इथं तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ मिळून जाईल. लास्ट तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे. तर बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे. व्हिडिओ आपण ॲड केलेला आहे. व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर काहीची सर्च ऑप्शन जाऊन याला फुल टू स्क्रीन करायचं आहे. फुल टू स्क्रीन केल्याच्यानंतर इथं तुम्हाला बॅक यायचं आहे, ब्लेंडिंगवरती यायचं, आणि तुम्हाला याला मल्टिप्लायवरती सोडायचं आहे. ठीक आहे, इथं आपण याला मल्टिप्लायवरती सोडून देऊया. मल्टिप्लायवरती सोडल्याच्यानंतर आता तुमचं व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे. मी तुम्हाला प्ले करून दाखवतो कसा बनलेला आहे. थोडंसं आपल्याला पुढं सरकायचं म्हणजे बीटनुसार वाजल. ठीक आहे, तर आपण बघून घेऊया. तर बघू शकता एकदम पूर्णपणे कडकपणे आपला व्हिडिओ पूर्णपणे रेडी झालेला आहे. व्हिडिओ पूर्ण रेडी झाल्याच्यानंतर इथं तुम्हाला शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि याला इथं एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.